चला, मी तुम्हाला एक छोटीशी जादू दाखवतो. आज मी या ड्रॉइंग शीटवर एक फुलपाखरू काढलंय आणि आता मी त्याला हळदीने रंगवतोय, जे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपण पाहू शकतो की ती पिवळ्या रंगाची असते. आता रंगवल्यानंतर मी ते थोडा वेळ तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर मला हे असं दिसलं. तर हे पिवळं फुलपाखरू अचानक लाल कसं झालं? याचं कारण असं आहे की हळद हा फक्त एक मसाला नाही आहे. हळद एक गुप्त सामुशोधक म्हणजेच पीएच शोधक किंवा पीएच दर्शक म्हणूनही काम करतं. आणि हळद ही काही एकमेव दर्शक नाही. गुलाबाच्या पाकळ्यांपासून ते जांभळाच्या रसापर्यंत आणि जांभळ्या कोबीपर्यंत निसर्गाकडे स्वतःचे असे अनेक रंगीबिरंगी दर्शक आहेत. चला, आज आपण त्यातलेच काही दर्शक पाहूया. तर सर्वात आधी या कागदाला हळदीच्या द्रावणाने रंगवण्यापूर्वी मी या फुलपाखराला हँड सॅनिटायझर वापरून रंगवलं होतं. त्यामुळे जेव्हा हळदीचा ब्रश त्याच्यावरून फिरवला तेव्हा बूम, फुलपाखरू लाल झालं. हे जादूसारखं वाटत असलं तरी यामागे पूर्णपणे विज्ञान आहे. तर मग हँड सॅनिटायझरमुळे फुलपाखरू लाल का झालं? कारण शॅम्पू आणि साबणासारखं हँड सॅनिटायझर हे एक आम्लारी आहे आणि हळद आम्लारीसोबत केशरी लाल रंगाची होते. म्हणूनच जेव्हा तुम्ही साबणाच्या पाण्याने पांढऱ्या शर्टवरचा हळदीचा डाग धुण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो डाग लालसर होतो. पण इथे एक गंमत आहे. हळद फक्त आम्लारीसोबत आपला रंग बदलते, पण आम्ल किंवा पाण्यासारख्या उदासीन पदार्थांसोबत तिच्या रंगात कोणताही बदल होत नाही. याचा अर्थ हळद आपल्याला फक्त एखादा पदार्थ आम्लारी आहे की नाही हेच सांगू शकते, दुसरं काही नाही. आणि इथेच गुलाबाचा उपयोग होतो. आता मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही घरच्या घरी लाल गुलाबाचा दर्शक कसा बनवू शकता. काही गळून पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या, झाडावरून तोडू नका. आता त्यांना धुवून घ्या आणि खलबत्त्यामध्ये कुटून घ्या आणि नंतर त्यांना गरम पाणी असलेल्या ग्लासमध्ये टाका. ठीक आहे, त्यांना गरम पाणी असलेल्या ग्लासमध्ये टाका, त्यावर काचेचं झाकण ठेवा आणि 5 ते 10 मिनिटं वाट पहा. जणू काही तुम्ही पाकळ्यांचा चहाच बनवतात. एकदा का त्याला छान रंग आला की ते गाळून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि एकदा का तुम्ही ते गाळून घेतलं की तुमचा स्वतःचा घरगुती लाल गुलाबाचा अर्क तयार झाला. आता आपण जो लाल गुलाबाचा दर्शक तयार केलेला आहे त्याचा वापर करून वेगवेगळ्या पदार्थांची चाचणी घेण्याची वेळ आलेली आहे. तर तुमच्या या अर्काला 3 कपांमध्ये विभागून घ्या आणि त्यांना ए बी सी अशी नावे द्या. कप ए मध्ये थोडा लिंबाचा रस टाका आणि तुम्ही पाहू शकाल की अर्काचा रंग गडद लाल होईल. कप बी मध्ये साधं पाणी टाका आणि तुम्हाला अर्काचा रंग बदललेला दिसणारच नाही. कप सी मध्ये शॅम्पूचा एक थेंब टाका आणि तुम्ही पाहाल की अर्क हिरव्या रंगाचा होईल. तर यावरून आपण काय सांगू शकतो? लाल गुलाबाचा अर्क आम्लासोबत अधिक गडद लाल रंगाचा होतो. उदासीन द्रावणांसोबत रंगात कोणताही बदल होत नाही आणि आम्लारींसोबत तो हिरवा होतो. म्हणजेच लाल गुलाबाचा अर्क हा एक प्रकारे निसर्गाचा लिटमस पेपरच आहे. बरोबर की नाही? फक्त तो अधिक सुंदर आहे. आता सारांश असा की तुमच्या विज्ञानाच्या पेटीत 2 दर्शक जमा झालेले आहेत. हळद आणि लाल गुलाबाचा दर्शक. हळद आम्लारींसोबत केशरी लाल रंगाची होते, तर आम्ल आणि उदासीन द्रावणांसोबत तिचा रंग बदलत नाही. लाल गुलाबाचा दर्शक आम्लारींसोबत हिरवा होतो, आम्लासोबत तो लाल रंगाच्या अधिक गडद छटेत बदलतो आणि उदासीन पदार्थांसोबत त्याच्या रंगात कोणताही बदल होत नाही. आता तुमच्या पेटीत आणखी काही दर्शकांची भर घालण्यासाठी तुम्ही बीटरूट, जांभळी कोबी, जांभूळ किंवा अगदी जास्वंदीच्या पाकळ्यांची चाचणी करून पाहू शकता. ते आम्ल आणि आम्लारींसोबत कशी प्रतिक्रिया देतात ते पहा आणि कदाचित या प्रक्रियेत तुम्ही तुमची स्वतःची एखादी वैज्ञानिक जादू शोधून काढाल.